नमस्कार मित्रांनो, आपले तृप्ती फूड स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण खूपच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी बनवणार आहोत, जी घरच्या घरी अगदी सहज बनवता येईल. चला तर मग आजची रेसिपी तयार करू. आज आपण बनवणार आहोत मासवडी. सर्वात आधी पॅनमध्ये पांढरे तीळ भाजून घेऊ. शेंगदाणे हलके भाजून घेऊ. खोबरा व कांदा भाजून घेऊ. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ, बडीशेप, भाजलेला खोबरा, थोडे लसूण व थोडे आले व भाजलेला कांदा, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ आणि थोडी कोथिंबीर. नंतर झाकण लावून बारीक पेस्ट करून घेऊ. आता आपण बेसन पीठ शिजवून घेऊ. कढईमध्ये 1 चमचा तेल, मिरची, आलं, लसूण बारीक वाटून घेतले आहे ते त्यामध्ये टाकून मिक्स करू. मग त्यामध्ये 1 चमचा हळद टाकून मिक्स करू. मग त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकू. 1 वाटी बेसन पीठ हळूहळू टाकून चांगले मिक्स करू. बेसन पिठामध्ये गोळे झालेले आहे, त्याला सतत कालच्या साहाय्याने मिक्स करू. बेसन चांगले मिक्स झाले आहे. आता त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊ. थोड्या वेळाने झाकण काढून चेक करून बेसन चांगले शिजले आहे. चला तर मग मासवडी बनवायला घेऊ. सर्वात आधी एक सुती कापडावर किसलेला खोबरा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि शिजलेले बेसन पीठ त्यावर टाकून पसरून घेऊ. नंतर त्यामध्ये आपण मिक्सर मध्ये बारीक केलेले सारण बेसनावर टाकू. सारण टाकून झाले की आपण त्याला दोन्ही बाजूने गोळा करून त्याला त्रिकोणी आकार देऊ आणि चांगल्या हाताने दाबून त्याला चांगला त्रिकोणी आकार देऊ. नंतर कापड काढून चेक करून किती चांगला त्रिकोण आकार झाला आहे. आता त्याला आपण सुरीच्या साहाय्याने त्याचे एकसारखे बारीक तुकडे करून घेऊ. अशा प्रकारे आपली मासवडी तयार झाली आहे. आता आपण मासवडी सोबत खाण्यासाठी रस्सा तयार करू. चला तर मग सुरू करू. पॅन मध्ये बारीक किसलेला खोबरा टाकून भाजून घेऊ. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्याला चांगला लाल रंग येईपर्यंत भाजू. व त्यात थोडी लसूण, 1 छोटी वाटी हरभरा डाळ टाकून चांगले भाजून घेऊ. नंतर सर्व भाजून घेतलेले एका मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात थोडी कोथिंबीर टाकून चांगले बारीक करून घेऊ. नंतर गॅसवर 1 छोटे पातेले ठेवून त्यात 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे,
व थोडा कढीपत्ता आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट चांगली मिक्स करू. आता त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ व 1 चमचा कांदा मसाला टाकू व त्याला चांगले मिक्स करून घेऊ. नंतर त्यात थोडे पाणी टाकून मिक्स करून चांगली उकळी येईपर्यंत उकळून घेऊ. उकळी आली का गॅस बंद करून थोडी कोथिंबीर टाकू. अशा प्रकारे आपला मासवडी सोबत खाण्यासाठी रस्सा तयार झाला आहे. मित्रांनो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या तृप्ती फूड स्टुडिओ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि चविष्ट रेसिपी सोबत. धन्यवाद.